हे इथे गोल्ड आहे. खाली प्रत्येकाची प्राइस पण दिलेली आहे. No, we go our times. I think we could go. Yes. सॉक्स आहेत इकडे. खूप सुंदर असं लाईट आणि खूप छान असं हे आहे आणि यांच्याबद्दल माहिती पण दिलेली आहे खाली. हे सगळ्यांचं हिस्टॉरिकल आहे आणि याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. जुन्या जमान्यातल्या यांच्या गन पण दाखवलेले आहेत तिकडे. परत हे चिलखत आहे त्यांची. हे चिलखत दिले. हे सोर्ड ह्यांची तलवार बघा कशी आहे. किती सुंदर चेहरा आहे मदर मेरीचा. अप्रतिम. म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे तिथे. तलवार, गन, गुप्ती, हे मला जेवढं समजतं तेवढं मी सांगते आहे. हा खंजर आहे. हे सगळे हिस्टॉरिकल आहेत इकडचे. प्रत्येकाबद्दल खाली माहिती दिलेली आहे. ह्या सगळ्या त्यांच्या गन्स, वेपन्स, हे सगळे गन्स आणि हे सगळे वेपन्सबद्दल इथे खूप इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. हे कुठल्या काळातलं आहे आणि कधी कधी वापरलं गेलं आहे त्याबद्दल ही सगळी माहिती इथे दिलेली आहे. अप्रतिम अशी शिल्प आहे तिकडे. याबद्दल पण यांनी माहिती इथे सगळी दिलेली आहे. यांच्या जुन्या जमान्यातल्या सगळ्या चेअर आणि हे सगळं बसायचं यांचं. पाठीमागे गालिचा वगैरे सुंदर आहे.
हे तुतारी आहेत, परत हे बाण आहेत सगळे. हे इकडच्या सगळ्या काय जुन्या जमान्यात कमाल असेल ना. हे या लोकांचे सगळे कबर्ड वगैरे आहेत. हे वॉच आहे. मिरर आहे. अंगरखा. हा अंगरखा कोणी घातलाय ह्याच्याबद्दल पण इथे हा गाऊन आहे. हा कोणी घातलाय ह्याच्याबद्दल पण इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे सगळे फ्लुएट वगैरे आहेत. गिटार आहेत, छोटे व्हायोलिन आहेत. हा छोटासा पियानो आहे इथे. Women claiming the same child. So what's the second child doing? I think that's after. ते बुद्धांबद्दल पण माहिती दिलेली आहेत. बुद्धांचे चेहरे, अर्लियर किंगडम पहिली थायलंड. स्टँडिंग बुद्ध आहेत. हे सगळं बुद्ध काळातले सगळे वस्तू आहेत. या त्याची सगळ्याची माहिती पण खाली दिलेली आहे. या एका राणीचा कमरपट्टा आहे. हा ब्रोच आहे एक. आपली नटराजाची मूर्ती पण आहे इथे साऊथ हॉलला. इथे साऊथ एशिया. हे सगळे आपले हिंदू धर्मातले आपले इथे देव आहेत. ही शिल्प सगळी आपली. भगवान विष्णू आहेत इथे. भगवान शिव. हे योगिनी. हो सगळे आपले आहेत ना. लॉर्ड शिवा त्यांच्याबद्दल आहे. हे सगळे आपली भारतीय हे आहेत, वादक आहेत. I don't know. I think we want to
हे सगळे शिवाजी महाराजांच्या काळात लागलेले सगळे वेपन्स वगैरे आहेत. हे वाला ना, ही आहे हो. ही भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची. ही जी आहे 11 नंबर लिहिलं आहे इकडे, ती भवानी तलवार आहे, ती शिवाजी महाराजांची आहे, काळातली आहेत. आणि इथे आहेत. त्याच्यानंतर अजून एक बघू शकतो आपण, ही सगळी चिलखत आहेत, ही ढाल आहे. आणि इथे जी वाघ नखं ठेवली होती, ती वाघ नखं इथे साताऱ्याला नेलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे ना वाघनखं, ही वाघनखं ही कुठे नेली ती त्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन याला पण दिलेली आहे. की जी वाघनखं आपल्या भारतात आलेली आहे ती इथे 2027ला इकडे पुन्हा येणार आहेत, असं इथे याबद्दल इकडे पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. टिपू सुलतानचा टायगर होता, तर जेव्हा तो मारला गेला टिपू सुलतान ईस्ट इंडिया कंपनीकडून, तेव्हा श्रीरंगपट्टणममध्ये 1799 साली तेव्हा सोल्जर्सने खूप लूटमार केली शहराची आणि तर महालामध्ये पण. तर तिथे त्या टायगरने एका अधिकाऱ्याला ठार मारलेलं, त्याचं वर्णन करणारं हे लाकडाची मूर्ती आहे, लाकडाचं शिल्प बनवलं आहे. हे आपले भारतीय दागिने आहेत. हे बनारसी साडीवर जे कोरीव काम असतं ते सगळं इथे छान दाखवलेलं. हा आपला भारतीय पेहराव आहे. हे सगळे आपले भारतीय दागिने आहेत. वाघनखीपासून बनवलेला हा 12 नंबर, त्याच्यावर पण सगळं देव गणपती आहे, स्वामी वाघनख्यांपासून बनवलेला हा नेकलेस आहे. हे गणपती आहे, ते आपल्या देवांचे देवांचा असा ब्रेसलेट टाईप आहे. त्याच्यानंतर हे लहान मुलांचे हातातले कडी बनवलेली कम्प्लीट हार. काश्मीरी आहे, काश्मीरचं आहे सगळं. हे सगळे आपले काश्मीरचं आहे. हे इकडे हे काश्मीरी शॉल दाखवलेली आहे आपली. हे काश्मीरचं गार्डनचं इथे बनवलं आहे, छोटंसं असं प्रोजेक्टसारखं. इथे असं आपलं गोल्डन टेम्पल, हे सगळं आपल्या देशातलं. इथे कपडे दाखवलेले आहेत. ह्या काश्मीरचे गालिचे आहेत इकडे. हे भारतातल्या आपल्या वेगवेगळ्या जाती, त्यातले नृत्याचे प्रकार, हे सगळे खूप छान दाखवलेले आहे. ही सगळी शिल्प दाखवलेली आहेत इथे. शिल्प इथे कोणी बनवलेली त्याची पूर्ण सगळी माहिती इथे दिलेली आहे.